ये फास्टेस्ट बॉक्स है, ये फर्स्ट एड बॉक्स नहीं है। चलो इस मुकाबले में कौन जीतेगा? जीतू पैकर बनाम आर के मोरवा, दोन्ही संघांचं करूया खूप सारं स्वागत। 4 षटकांचा सामना लगेच वेळेकडे लक्ष द्या मित्रांनो, कारण अजूनही जर विचार केला तर एक सेमीफायनल मॅच आपल्याला खेळवायचे आहे आणि त्यानंतर फायनल सुद्धा खेळवायचे आहे। त्यामुळे 3 सामने आहेत। हा सामना पकडून 4:24 झालेले आहेत। सर्वांचं लक्ष वेधतोय बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलामध्ये मीरा भाईंदर लीजन क्रिकेटर्स प्रेझेन्स श्रद्धांजली चषक 2023। पुन्हा एकदा आमच्या मान्यवर खेळाडू जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, इम्रान मालिक, विशाल ठक्कर, असलम शेख, मायकल जयेंद्र, अजित राऊत, कांचन राऊत, भानुदाजी पाटील, त्यानंतर रवी भगत आणि मोहम्मद जावेद हे खेळाडू ज्यांनी टेनिस क्रिकेट गाजवलं, ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट गाजवलं, मात्र आज ते नाही आहेत। त्यांच्या आठवणी सदैव आमच्या बरोबर असतील। काय जबरदस्त नाव आहेत। भानुदास पाटील गोडदेव गावचा हिरा खेळाडू, रवी भगत गोडदेवचा अफलातून ओपनर खेळाडू, चिकी सिंगल्स प्रसिद्ध होते, पॅडल स्वीप प्रसिद्ध होता रवी भगतचा, आणि कांचन राऊत आणि अजित राऊत मोरा गावातील खेळाडू, कांचनचा फिरकीपटू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळायचा। यावेळेला व्हॉट ए शॉट, 2च धावा मिळतील, मात्र काय स्ट्रोक होता उमेश वाघचा, अफलातून फटका, या 2 धावा। एकूणच या धावसंख्येला सुरुवात होते आहे। अजित राऊत बऱ्याच कमी जणांना माहित असेल, अजित राऊत मात्र एक सामना मला अजूनही आठवतोय, 2008 अजित राऊत खेळत होता आणि संघ होता मीरा रोडचा। महेश शेट्टी नावाचा एक गोलंदाज आला होता मीरा रोड तर्फे गोलंदाजी करायला, आणि अजित राऊतचे 2 षटकार अजूनही नजरेसमोर बरोबर समोर खेचले होते। ज्या ठिकाणी आज मोरव्याचा मेन पॅव्हलियन बॉक्स आहे ना, त्याच्या वरून 2 षटकार ठोकले होते अजित राऊतना। मात्र त्यानंतर काळानं झडप घातली, अजित राऊत आपल्यामधून निघून गेला आणि त्याच्या आठवणी अजित राऊत, त्याचा बंधू रणजित राऊत हे दोन्ही अप्रतिम खेळाडू मोरवा गावचे, मात्र आज ते आपल्यात नाही आहेत। तसेच अजून एका मोरवा खेळाडू, जर मोरव्याच्या खेळाडूचं नाव घेईल ते म्हणजे हेमंत, अफलातून लेफ्ट आर्म चायनामॅन बॉलर, मात्र तो देखील काळाच्या पडद्यावर गेलाय। राजेन पुढचा चेंडू उमेश वाघ साठी टॅप केलाय चेंडूला, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, सेंसेशनल, डिलाइटफुल, स्पेक्टेकुलर, कार्बन कमाल, क्या क्या नहीं कहेंगे। ये रिप्ले इंटरेस्टिंग होता, सुपर्ब कॅच, विचार करू शकत नाहीये तिथे, डोळ्यांचं पातळ लवतं न लवतं तोच हा झेल टिपलाय, प्लेयर आहे करण, व्हॉट अ कॅच, उमेश वाघ, विश्वास नसेल त्यांना, मात्र जी मुलं खेळतायत त्यांना विनंती करतोय जरा मागे वा, कोणी आतमध्ये येऊ नका। व्हॉट अ कॅच बाय करण, ऍब्सोल्यूट ब्युटी। थँक्यू नितीनजी भारे, एनपी गारमेंटचे अतिशय चांगलं सहकार्य स्पर्धेसाठी, धन्यवाद। और इकबाल सौदागर मामू की तरफ से 200 रुपए का इनाम। क्या कैच था, पिछले कुछ दिनों से ऐसे कैच देखे ही नहीं है। मुझे आज भी याद है 1999 जुगनू ने यहाँ पे कैच पकड़ी थी, वो दौड़ के आया था उस रास्ते से और यहाँ पे हमारे सामने कैच पकड़ी थी, वो भी एक हाथ में पकड़ी थी। क्या जबरदस्त कैच, करण ने समा बना लिया यहाँ पे। ये 200 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है। बेहतरीन कैच उमेश वाघ, कभी नहीं भूलेंगे ये कैच। उमेश वाघ ही क्या, मोरवा वाले भी कभी नहीं भूलेंगे। हालांकि उमेश वाघ अच्छे लय में दिख रहे थे, पहली शॉट बेहतरीन खेली थी, लेकिन इस कैच ने पलटवार किया है। नए बल्लेबाज मैदान के अंदर जयदेव, राजेन, 4 ओवर का ये मुकाबला। इस बीच हवा में गेंद है, क्या ये सिक्सर होगी? जी हां, अच्छा एलिवेट किया है और हवा का रुख भी वहीं पे था और हवा के साथ घटा के संग संग ये सिक्सर। अगर बॉल नहीं मिलती है तो नई गेंद तुरंत मैदान के अंदर दी जाए प्लीज, टाइम नहीं है यहाँ पे। 4:25 हो चुके हैं और क्या बेहतरीन क्रिकेट खेली जा रही है। कौशिक 11 राइट टीम, आपको रेडी रहना होगा।
क्या पलटवार चल रहा है, पहले गेंद पे 2 रन, फिर एक बढ़िया कैच, विकेट आया, फिर आया है सिक्सर। ये है मोरवा की टीम, पलटवार जानते हैं, बेहतरीन क्रिकेट। राज जैनवर आक्रमण झालंय, पुढचा चेंडू यावेळेला काय जबरदस्त स्ट्रोक आहे, बॅकफुटला होते त्यानंतर जरा फ्रंट फुटवर येऊन ऑन द खेळून काढलाय, जबरदस्त स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा, धावसंख्या 10, पहिल्या 4 चेंडूत 10 धावा आलेत आणि एक गडी बाद झालाय। या सामन्यात अंदाज जर वर्तवायचा झाला तर 4 षटकामध्ये जवळजवळ 50 धावा व्हायला पाहिजेत आर के मोरवा संघाच्या, तर जाऊन हे टार्गेट मोठाचं। व्हॉट ए शॉट, षटकार, हा नो बॉल सुद्धा आहे आणि हा आलाय षटकार, फ्रीट स्टेप आउट केला इथे आणि हा षटकार, व्हॉट हिट। राज जैन यहाँ पे महंगे साबित हो रहे हैं, अब तक 2 सिक्सर, 1 नो बॉल भी आया है और 2-2 के 2 रन आ चुके हैं। रन संख्या आगे बढ़ती हुई 17 धावा एका षटकामध्ये आतापर्यंत, हा फ्रीटचा फटका असेल, षटकार, स्टैंड एंड डिलीवर्ड। ये है जयदेव माझी। जब अपने लय में आते तो देखते नहीं कि गेंदबाज कौन है, जयदेव माझी एट इज वेरी बेस्ट। सिक्सर सिक्सर सिक्सर। पहिल्या सामन्यात देखील जर बघितलं तर राज जैनची खराब कामगिरी होती, या सामन्यात देखील जर बघितलं तर निश्चितच खराब कामगिरी होती आहे। मात्र जयदेव पहिल्या सामन्यात फक्त 1 धाव केली होती, या सामन्यात आतापर्यंत जर बघितलं तर 20 धावा नाबाद। व्हॉट अ बॅटिंग, यावेळेला आउटसाइड इज लग जरूर लागलाय, किती धावा मिळतील, एकाच धावावर समाधान मानावं लागेल। बड़े महंगे साबित हुए यहाँ पे राज जैन, पहले ही ओवर में लगभग रन संख्या है 24। उदय पाटिल यहाँ पे सोचेंगे कि आगे क्या होगा, लेकिन क्या ओवर डाली थी उदय पाटिल ने ओम ब्रह्मदेव गुरुदेव के खिलाफ। बहुत बहुत शुक्रिया हमारे डीजे मास्टर मैन फ्रॉम अक्रूली, खांदरपाड़ा में पब्लिक रिलेशन ऑफिसर है, आई थिंक पीआरओ। उदय पाटिल गेंदबाजी का मोर्चा संभालेंगे, ये अच्छी गेंद, यहां पे बैट को लगते ही अगर देखा जाए तो ये सर पे लगी है, ये तुरंत आंखों पे लगी है, आई थिंक। जरा अंपायर प्लीज ध्यान दो, यहां पे बैट से जब गेंद लगती है तो उसका स्पीड डबल हो जाता है और आई थिंक सीधा जाके मुंह पे लगी है। ही इज ऑल राइट, पानी लेके जा सकते हैं आप, लेकिन अगर देखा जाए तो ये बेहतरीन गेंद थी, टप्पा गिरते ही उछाल था, अच्छी गेंद थी। हालांकि 1 रन जरूर मिलेगा। अगर किसी के पास रुमाल है तो प्लीज आप गरम गरम हवा दे सकते हैं वहां पे। हमारे पास फास्टेड बॉक्स है, क्या हम लेके जा सकते हैं? ये इंजरी ज्यादा ना हो, यही उम्मीद करेंगे भगवान से। हालांकि बेहतरीन खिलाड़ी है, अब तक अगर देखी जाए तो 22 रन नट आउट खेल रहे हैं जयदेव। उमेश वाघ 2 रन बना चुके थे, आउट हो चुके हैं, और मिथुन हालांकि अब तक स्ट्राइक नहीं है, लेकिन इस गेंद के बाद वो स्ट्राइक पे जरूर रहेंगे। बहुत ही बड़े खिलाड़ी है जयदेव, इसलिए सभी खिलाड़ी वहां पे देखिए, खुद भावेश कैप्टन, फिर चेतन राउत, फिर उमेश वाघ जानते हैं अपनी खिलाड़ी की अहमियत। और तुरंत वहां पे बर्फ भी अवेलेबल हो गया था, क्या बात है, वेल डन फ्रेंड्स 11। और ये कौन आ रहा है हमारे मंच पर? जय धारावी, मास्टर क्रिकेट का सबसे बड़ा नाम है होंडो जयेश बोयर, और उनकी तरफ से 5000 रुपए है इस टूर्नामेंट के लिए।
कल्पेश कोहली का तुरंत फोन आएगा, भाई हमारे टीम को क्यों नहीं देता। उदय फिर से एक बार तैयार है, नहीं बैटर है मिथुन, हल्के हाथों से खेलना चाहते थे। ये है उदय की गेंदबाजी, समझ में नहीं जल्दी आती है, अपने पाम का बहुत ही सही इस्तेमाल करते हैं, बहुत ही अच्छी गेंदबाजी। हालांकि गुरदेव के खिलाफ भी उन्होंने सिर्फ रन दिए थे 2, और यहां पे अब तक 2 गेंदों में 1 रन। बेहतरीन गेंदबाज उदय आपल्या लईत येताना दिसतोय, अप्रतिम गोलंदाजी, सातत्याने दिशा आणि टप्प्याचा कंट्रोल दाखवतोय। यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे, मिथुन मात्र थांबणार नाहीये, आलाय दमदार के 31 मिथुन मात्र षटकारण खातं खोलतोय। यावेळेला ब्रेक आहे, हा चेंडू हवेत आहे, झेल कोण घेणार, लोकेंद्र येतोय सेफ हँड्स, परतावा लागेल, उदयनं काटा काढला इथे मिथुनचा, गुड बॉलिंग आणि चांगलं कमबॅक करतायत पुन्हा एकदा उदय आपल्या टीम साठी। धावसंख्या 31 आहे, फलंदाज बाद होतोय मिथुन, आणि षटक जर बघितलं वेल प्लेड मिथुन मात्रे, एक अच्छा हिट जरूर लगाया उन्होंने, नए बल्लेबाज जिन्होंने पहले मैच में आरके मोरवा के लिए खेलते वक्त कप्तानी की, और क्या बल्लेबाजी की थी, नाम है विकी। 5 गेंदों में 4 छक्के जड़े थे और 25 रन बनाए थे। दर्शनीय परफॉर्मेंस रहा था उनका, उदय पाटिल। इस बीच ये गेंद बाहर आए, फिर छोड़ी, अंपायर ने देखा कि लाइन से चूके यहां पे उदय, और ये वाइड गेंद, वाइड के लिए कोई रिव्यू नहीं है, प्लीज अंपायर कॉल ही है, सिर्फ ये वाइड करार दी गई है। इस एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 32-32। रन संख्या 32-32। अक्षय सोनी, रन संख्या 32। यहां पे ये अवांतर धाव आले आणि 32 धावा आतापर्यंत झालेले आहेत। जितू पॅकर नवगर वर्सेस आरके मोरवा हा सामना सुरू आहे, हे दुसरं षटक मैदानात सुरू आहे। ही धावसंख्या जर याच पद्धतीने पुढे राहिली तर निश्चितच भरपूर मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। माझा अंदाज होता की 50 धावा जर इथून झाल्या तर एक अप्रतिम सामना पाहायला मिळेल, आणि त्या एकूणच कामगिरीकडे मोरवा संघाचं लक्ष आहे आणि त्यांनी कूच केलंय। नेक्स्ट बॉल उदय, याला लो फुल टच डिलिव्हरी आहे, इथे या 2 धावा अडवल्या जातील क्या, चांगली फिल्डिंग राहुल शर्मा, बियाला स्पोर्ट्सचे ओनर। एकच धाव, धावसंख्या 33-33। या षटकात जर बघितलं तर एक षटकार आतापर्यंत आलाय, मात्र तरी सुद्धा चांगली गोलंदाजी उदय पाटीलची, कंट्रोल दाखवलाय, मात्र जयदेव माझी जबरदस्त फॉर्म मध्ये दिसत आहेत। यावेळेला हा फटका चुकलाय, इथे परतावा लागेल जयदेव माचीला, अजून एक धक्का टीम आरके मोरवाला। उदयची अप्रतिम गोलंदाजी, या षटकात एक षटकार लागून सुद्धा धावसंख्या 9 खर्च केलेत आणि अप्रतिम गोलंदाजी केले, 2 गडी बाद केले तिथे उदयना, आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आणून ठेवलंय ते म्हणजे टीम जितू पॅकरला। षटक संपले, 2 धावसंख्या 33, पहिल्या षटकात धाव होत्या 24, सरासरी होती 24, 2 षटकानंतर धावसंख्या 33, सरासरी ची व्यवस्था करा प्लीज, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये। जयदेव साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय।
लेनिशा जितेन पाटील यांच्या मार्फत जयदेव माझीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय. त्यांनी सामना संपल्यानंतर लगेच घेऊन जायचंय. मात्र पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. जरा कव्हर्स मध्ये उदय पाटील आहेत, तिकडे देखील पाणी घेऊन जा प्लीज. आमचा कोणी जर प्रतिनिधी असेल तर तिकडे लगेच जायचंय. मॅच ऑन करा प्लीज, मॅच ऑन करूया आपण. इथे मोनू येते गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. तर बॅटर आहे तो म्हणजे विकी. मागच्या सामन्यात विकीचा गणाघात आपण पाहिला होता. या सामन्यात देखील विकीला संधी आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून आरके मोरवा संघ किती धावा जमवतोय. यावेळेला स्लो डिलिव्हरी होती, बॅकफुटला जाऊन जरूर खेळलेत. चेंडू मात्र येतोय फायनल रिजन मध्ये. जर बघितलं तर डी झोन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या 35. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. मात्र सकाळचं सत्र गाजवलं होतं ते म्हणजे कौशिक 11 राईन मॅकमिलन गोविंदची घणाघात आपण पाहू शकलो होतो. 4 षटकामध्ये 73 धावा कुठल्या होत्या. कौशिक 11 राईन यावेळेला काय जबरदस्त फ्लाईट दिलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. अजून 2 धावा पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जर बघितलं तर निश्चितच 37 वर जाऊन पोहोचते. कौशिक 11 राई संघ या सामन्यानंतर तुम्हाला खेळायचं आहे. कुठे असतील तर लवकर या. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. इथे जर बघितला तर हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईटचा इशारा. पंचांचं लक्ष होतं तिथे की रिटर्न क्रीजच्या अगदी बाहेरून चेंडू जात होता आणि म्हणूनच इथे वाईट घोषित केलंय. अमांतर धावसंख्याची धावसंख्या अजून एकने पुढे सरकेल. धावसंख्या 38. कौशिक 11 राईचे मॅनेजर. यावेळेला हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय राजेन आणि इथे अतिशय चांगला झेल. परतावा लागेल इथे. ते म्हणजे विकीला 22ला अजून एक धक्का. कुठेतरी धावसंख्येला आता थांबा बसत चाललाय आणि विकेट देखील जात चाललाय. त्यामुळे आरके मोरवा संघाला विचार करावा लागेल की इथून पुढे धावसंख्या वाढवायची असेल तर निश्चितच विकेटवर उभं राहून खेळावं लागेल. आणि इथे मात्र 22ला परतावा लागते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय तो म्हणजे हरेश. तुझ्या उसाला लागल पोहा, अग तुझ्या उसाला लागल विकी बाद झालाय. 4 चेंडूमध्ये 5 धावा केल्या. तर एकमेव जयदेव असा बॅटर आहे ज्यांनी 22 2 डिजिट मध्ये स्कोर केलाय. कारण मिथून जर बघितलं 6 धावा केल्या, 1 षटकार टोकला. त्यानंतर उमेश वाघ 2 धावा बाद झाला होता आणि आता 22 बाद झालाय तो म्हणजे 5 धावा काढून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक भरवशाचा खेळाडू आरके मोरवा टीमचा तो म्हणजे हरीश पाटील. हरीशची एक वेगळी पद्धत आहे गार्ड घेण्याची. आपल्या फुटचा देखील तो अतिशय चांगला वापर करतो आणि बरेच कमी खेळाडू आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे गेल्या लेग गार्ड घेतात. मोनू टू हरेश. तिसरं षटक सुरू आहे या एकूणच सामन्यातील. डाऊन द ग्राउंड चांगला फटका बघायला मिळतोय. दुसरे धाव अवेलेबल असेल का. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल बियाला. बेहतरीन फील्डर है और जीतू पैकर टीम के जर्सी पार्टनर भी है बियाला स्पोर्ट्स. मोनू की ये अगली गेंद लेग ब्रेक डिलीवरी थी, हालांकि आगे डाली हुई थी और ये विकेटों के बीचों बीच. बहुत ही अच्छा डिसीजन अंपायर का और यहां पे लौटना होगा दीपेश को. एक बड़े अच्छे बल्लेबाज है लेकिन बड़ी आसानी से उसको आउट किया है. अच्छा चेंज ऑफ पेस वहां पे मोनू का और ये विकेट. वेल डन. मग शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या हातामधून पिंजराने सटला चिमणी उडाली थैंक यू डीजे. मुख्य मंच पर अगर देखा जाए तो गांव पंचमंडल अध्यक्ष भगवान पाटिल उपस्थित है, चिराग भाई उपस्थित है, आशीष जी पांडे, इकबाल सौदागर, उनके साथ नईम भाई जिन्होंने एक पिक्चर में काम किया था एक्शन जैक्सन. बहुत ही अच्छे विलन का काम किया था. हालांकि वो विलन कब आया और कब चला गया अब किसी को नहीं पता, लेकिन अजय देवगन के साथ ये बंदे ने काम किया है. उनके जानिब से एक टूर्नामेंट आ रही है 13 और 14 मई को. स्वर्गीय नगर सेवक आसिफ गुलाम रसूल पटेल चषक
1,00,000 रुपए ये दूसरा इनाम होगा और 2,00,000 रुपया पहला इनाम होगा। आने वाले 13 और 14 मई को ये टूर्नामेंट अदानी पावर हाउस का जो मैदान है घोड़बंदर का, वहां पे खिलाई जाएगी। सभी को निमंत्रण है। यहाँ पे अच्छी गेंद है, कुमार मात्रे है, लेकिन हालांकि बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, बैट का निचला सिरा, 1 ही रन मिलेगा। अच्छी फील्डिंग वहां पे फील्डर की। रन संख्या 40 है। अच्छी गेंदबाजी यहाँ पे मोनू की, फिर से एक बार मोनू ने भी अच्छी गेंदबाजी करके वापसी दिलाई है यहाँ पे टीम जीतू पैकर को, क्योंकि पहले ओवर में आए थे 24 रन, फिर 9 रन आए उदय के इस ओवर में, सेकेंड ओवर में, और ये तीसरे ओवर में सिर्फ आए हैं 7 रन। बेहतरीन गेंदबाजी। क्या ये वापसी और दिलाएंगे मिस्टर योगेश? बेहतरीन खिलाड़ी है, गुरुदेव के खिलाफ अच्छा प्रदर्शन किया था और वो जानते हैं अपने रोल को, और इसी कारण अगर देखा जाए तो पिछले कुछ सालों से बहुत ही अच्छी क्रिकेट खेली है। यूनिटी प्रीमियर लीग में भी योगेश का दमखम दिखाया है। रॉयल स्टनर ए के लिए खेले और रन अप रहे हैं। सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत बालयोगी सदानंद महाराज क्रीड़ा संकुल रायगांव, श्री क्षेत्र रायगांव। और ये आखिरी ओवर यहां से आरके मोरवा टीम के लिए इस मैच में। ये खराब शॉट, योगेश आएंगे खुद, चूकेंगे नहीं। जबरदस्त कैच, यहां पे लौटना होगा कुमार मात्रे को, और एक विकेट। रन संख्या है सिर्फ और सिर्फ 40। आरके मोरवा संघ आपण बघतोय। हा संघाकडे जर बघितलं तर मास्टर खेळाडू आणि यंग खेळाडू यांचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। मास्टरचे जे खेळाडू जर बघितले तर नो डाऊट मंगेश पाटील आहेत, तसेच कुमार मात्रे आहेत। तर दुसऱ्या बाजूला निश्चितच अजून एक नाव घेईल मास्टरचं, ते म्हणजे चेतन राऊत। मात्र निश्चितच अतिशय चांगला टीम बनवलाय। मात्र काही नावं, काही दिवंगत व्यक्तींची नावं नक्कीच घेतली गेली पाहिजे। हेमंतचं देखील नाव घेईल। हेमंत पाटील अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू होते। यावेळेला फटका जर बघितला तर पारच्या बॅट मधून आलाय जरूर, मात्र प्रॉमिसिंग नाहीये। लोकेंद्र चेंडू उचलेपर्यंत एकच धाव। एक गोष्ट चांगली झाली, हरेशला स्ट्राईक आले तिकडे। धावसंख्या 41 तर अजून एक नाव घेईल मोरवा गावातील दिवंगत खेळाडूचं, ते म्हणजे जगदीश। काय जबरदस्त खेळाडू होते, अष्टपैलू खेळाडू। जगदीशची पहिली ओव्हर, जगदीशला ओपन उतरून राज्य करणं, भरपूर आठवणी आहेत। यावेळेला दॅट्स अ गुड शॉट, क्रिकेटिंग टर्म मध्ये क्लासिक शॉट आहे। मात्र या 2 धावा इकडे मिळतील। डी झोन मध्ये हा चेंडू जातोय, कव्हर पॉइंट वर अप्रतिम फटका, हरीश पाटीलचा फेवरेट शॉट आहे। या 2 धावेने संघाची धाव संख्या 43. योगेश ऑन द खेळलाय, अप्रतिम फटका आहे, मात्र 2च धावा मिळतील। गुड शॉट, 45। मी भाषी म्हटलं होतं की धावसंख्या जवळपास जर 50च्या जवळ गेली ना तर निश्चितच या मॅच मध्ये जबरदस्त बॅटल बघायला मिळेल। कारण ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये अक्षय सोनी आहे, ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये उदय पाटील आहेत, त्यामुळे ही धावसंख्या 50च्या जवळ गेलीच पाहिजे। आणि तिकडे कूच चालले आरके मोरवा टीमची। नेक्स्ट बॉल पुढे आले तर ढकलून द्यायचा होता, मात्र इथे बीट केलंय, ते म्हणजे बॅटरला। हा वाईड आहे, मात्र यशांच्या पाठीमागे जबरदस्त स्टंपिंग पाहायला मिळतंय, ती म्हणजे अक्षय सोनीची। परतावा लागेल, ते म्हणजे हरीश पाटीलला। विकेट डाऊन। विकेट जर बघितल्या तर आतापर्यंत 7 विकेट गेलेत। अजूनपर्यंत निवड सुरू आहे का? 35चा खेळाडू तुम्ही खेळू शकता।
7 खेळाडू बाद झालेत, अजून 4 खेळाडू शिल्लक आहेत तिथे, त्यामुळे निश्चितच त्या गोष्टीकडे लक्ष दिलंय. धावसंख्या झाली ती म्हणजे 46. हर एक रन के बाद हम रन बताते. 46 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल माची. डीका स्पोर्ट्सचा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कॅमेरा पर्सन आकेश आहे, तर मेन कोऑर्डिनेटर जर बघितला तर उस्मान पटेल आहे, मॅन फ्रॉम रायगड. येस टीम कौशिक 11 राई जर आले असतील तर टॉसडी या. त्यांचे मॅनेजर इथे वाट बघतायत. योगेश टू विशाल. यावेळेला टप्पा पडलेला चेंडू अप्रतिमरित्या वळाला आहे, मात्र फुटवर्क जर बघितला तर योग्य नाहीये. मात्र आउटसाइड द ऑफच्या अगोदरच उभे राहिले होते, त्यामुळे पंचांनी अतिशय योग्य इथे निर्णय दिलाय. व्हेरी गुड अंपायरिंग. अशोक राऊत, महेंद्र पाडेल, जितू पाडेल, चेतन पाडेल या पंचांची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. गुड शॉट. व्हॉट ए शॉट. डिलाइटफुल स्ट्रोक. विशाल माचीनं आपल्या अंगातली जेवढी ताकद होती तेवढी या फटक्यामध्ये लावलंय. काय टायमिंग केलंय. षटकार आलाय. धावसंख्या 50च्या पलीकडे. 52 धावा. 53 धावा विजयासाठी. या स्पर्धेसाठी काय सहकार्य दिलेले पाहिजे ना, त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार. चला ओपनिंग पेअर. अक्षय सोनीला विनंती करतोय आपल्या संघाची आघाडीची जोडी लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 53 धावांचं लक्ष्य आहे. या ऐकूया महाराष्ट्राचा एक लाडका आवाज आणि प्रसिद्ध समालोचक आमचे मित्र मॅन फ्रॉम कारीगाव मिस्टर आणि मला वाटतं बारामतीचा जावई असं देखील आपण त्याला म्हणू शकतो, मिस्टर मनीष पाटील. जरा प्रेक्षकांना विनंती करतोय जरा उठा प्लीज, बसायला जागा द्या. जी मुलं डगआउट मध्ये बसलेले आहेत थोड्याच वेळात सन्माननीय जक्की पटेल यांचं आगमन होताना दिसतंय. आघाडीची जोडी प्लीज लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. डोंट वेस्ट टाइम. मित्रांनो घड्याळाकडे देखील लक्ष देत चला. धावसंख्या एकूणच वेळ जर घेतली 4:53 मिनिटं झालेली आहेत. इथून फक्त आणि फक्त जवळजवळ 5:15 पर्यंत हा सामना संपला पाहिजे या गोष्टीकडे आमचं लक्ष आहे. तसं जर झालं तर पुढचे दोन्ही सामने 4-4 षटकांचे होऊ शकतील, सेमीफायनल आणि फायनल. त्यामुळे लक्ष घाला. चला ओपनिंग बॅटर, चला मैदानाच्या आतमध्ये जा लवकर. अक्षय सोनी आणि सनी पटेल आघाडीची जोडी मैदानात पाहायला मिळेल. तर आघाडीचा गोलंदाज येईल तो म्हणजे मिस्टर चेतन राऊत. या ऐकूया मॅन फ्रॉम बारामती मिस्टर मनीष पाटील.
धन्यवाद संकेतजी पाटील, धन्यवाद. येस, लेनिशा जितेन पाटील यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे मोरवा संघातील गोलंदाजांसाठी. प्रत्येक विकेटसाठी चेतन राऊत यांनी जितक्या विकेट घेतल्या जातील त्यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. आणि थोड्याच वेळात जकी पटेल साहेबांचं देखील आगमन या मैदानावर होणार आहे, ज्यांची स्पर्धा आपण 13-14 मे 2023 पाहणार आहोत. तर शेवट अजूनही नाही आहे मीरा भाईंदर क्रिकेटचा. यस अंपायर, लेट स्टार्ट. पंचांच्या वतीने अधिकृत इशारा. चला टाइम मेन्शन करूया, 4:54. चला आपण मॅच ऑन करूया. 20 मिनिटाचा कालावधी असणार आहे. लेनिशा जितेन पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. चेतन राऊत यांच्यासाठी टार्गेट आहे 53चं. फर्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेतन राऊत स्ट्राईकवर असेल. अक्षय सोनी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अटेम्प्ट करायचा प्रयत्न, पण मात्र अवे फ्रॉम द बॉडी. खूप जास्त लांब हा बॉल राहिला होता आणि हा प्रयत्न करायचा की नाही करायचा या संदर्भामध्ये अक्षय पाहायला मिळाला, पण शेवटच्या क्षणाला तो प्रयत्न झाला. 1 धाव मिळाली. स्ट्राईकवर सनी पटेल आपण पाहू शकतोय. प्रत्येक षटकामागे 13 धावा जोडायच्या असताना ही सुरुवात चांगली करण्याचा उद्देश फलंदाजांचा आहे, पण त्यांना अडवण्यासाठी चेतन राऊत हे प्रमुख अनुभवाचं अस्त्र वापरलं गेलेलं आहे टीम RK मोरवाकडून. लेफ्ट आर्म ओव्हर चेतन राऊत. चांगला बॉल, तितकीच चांगली ड्राईव्ह, पण या ठिकाणी मिळतील 2 धावा. या मैदानावर फलंदाजांना अडवण्यासाठी तुमच्याकडे ती गोलंदाजी असायला हवी जी आता आपण 2 दिवसांपासून पाहतोय. म्हणजे त्याला आपण ॲक्युरसी म्हणू शकतो, ज्याला आपण पूर्वानुमान म्हणू शकतो. फलंदाजाला आपण प्रवृत्त करायचं कुठल्या झोनमध्ये खेळण्यासाठी, ते तंत्र गोलंदाजांनी विकसित केलेलं आहे. आपण आहोत बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुल, श्री क्षेत्र राई. 53 वर्ष जेम्स बॉन्ड राई या संघाने खूप चांगलं क्रिकेट खेळलं. प्रेक्षकांना भुरळ घालण्याचं काम जेम्स बॉन्ड राईने केलं. आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड ही टीम खरंच एक बेंचमार्क राहिलेली आहे. एक निष्ठता. व्हाईट बॉल, एकदा मिळेल. धावसंख्या पोहोचते 4. अब्बास इस्माईल यांनी या संघाची सुरुवात केली फ्रेंड्स 11, आणि कित्येक खेळाडू फ्रेंड्स 11 मधून खेळून व्यावसायिक क्रिकेट खेळू लागलेले आहेत, पण अब्बास इस्माईल यांनी मात्र अजूनही फ्रेंड्स 11 या संघाचे कास धरून ठेवले. चेतन ऑन साइडला स्लॉकेट. फुटवरचा स्पष्टपणे अभाव पाहायला मिळाला. सुरुवातीला खडे खडे खेळायचं, त्यानंतर थोडीशी फॉरवर्ड लीन पोझिशन बॉडीची पाहायला मिळाली, पण त्यानंतर बॉलचा अँगल जे ओळखायचं होतं, ज्यासाठी खूप कमी वेळ सनीकडे होता, ओळखलं गेलं नाहीये. जातोय डॉट बॉल. चांगला प्रतिकार चेतन राऊत यांच्या वतीने पाहायला मिळतो. अटॅकिंग बॅटरला अडकवून ठेवलंय. चेतन तयार. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला. बॉल खाली येतोय. क्षेत्ररक्षक हरेश कुठलीच चूक होणार नाही. कॅच कॅरी होते. पहिला धक्का बसतोय. सनी थँक्यू. लेनिशा जितेंद्र पाटील यांच्या वतीने 100 रुपयाचा कॅच प्राइज आता आपण चेतन राऊत यांना देणार आहोत. सर्व पुरस्कर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी वैयक्तिक बक्षीस देखील लावलेले आहेत. तसेच आम्हाला NP गार्मेंटच्या वतीने मॅचच्या सर्व टी शर्ट्स स्पॉन्सर झालेले आहेत. डिका स्पोर्ट्सच्या वतीनं लाईव्ह टेलिकास्ट, त्यानंतर कायना स्पोर्ट्सच्या वतीनं मामूजान यांच्या वतीने एक बॅट, आणि अमान स्पोर्ट्सचे अब्दुल भाई यांच्या वतीने देखील एक बॅट स्पॉन्सर झालेले. नवीन प्रदात मध्ये पोहोचतात योगेश. पहिला फलंदाज झटपट बाद झाला. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे. थोडं क्विक तुम्हाला खेळावं लागतं. खूप कमी वेळ तुमच्याकडे असतो स्ट्रॅटेजी आखण्यासाठी. खरं तर आपण इतरत्र पाहिलं लेदर बॉल क्रिकेट 50 ओव्हर्स खेळलं जाते, 20 ओव्हर्स खेळलं जाते, ज्या ठिकाणी तुम्हाला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ असतो. पण जेव्हा आपण 5 षटकं 4 षटकं या फॉर्मॅटमध्ये येतो, तुमच्याकडे खूप कमी वेळ येतो आणि तुम्हाला ऍडजस्टमेंट करताना लगेचच ऍडजस्ट व्हावं लागते. मैदानाशी जुळवून घ्यावं लागते. प्रतिस्पर्धी संघाला लवकरात लवकर ओळखावं लागते, आणि म्हणूनच तो अनुभव तुमच्याकडे असायला हवा. धावसंख्या आपण पाहतोय 4 झाले. चला जास्त वेळ नाही मित्रांनो. मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. यानंतर अजून 2 मॅचेस पूर्ण करायच्या आहेत, आणि म्हणूनच दोन संघ रिची जितू निलेश 11 डोंबिवली आणि कौशिक 11 राई दोन्ही टीमच्या प्लेयर्सने रिपोर्ट करायचे प्लीज.
धावसंख्या 4. चेतन राऊत लेफ्ट हँडेड बॉलर टू लेफ्ट हँडेड बॅटर. फोर्स केलंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, बॉल खाली, विकी येतोय, चूक होणार नाहीये, फलंदाज होईल बाद, कॅच कॅरी, बॅक टू बॅक दुसरा धक्का, पडता बॉल लागले, आल्या पावली यांच्या वतीने अजून 100 रुपयाचा कॅश प्राइज आता मिळणार आहे. मग हॅट्रिक साठी 500 द्यायला पाहिजेत ना. तर स्वागतम सुस्वागतम. 146 ओढा माजिवडा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान्य जक्की आसिफ पटेल यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलामध्ये फ्रेंड्स 11 आयोजित या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषक 2023 मध्ये वेलकम 146 ओढा माजिवडा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष सम्मान्य जक्की आसिफ पटेल. वेलकम भाई, आपका बहुत बहुत स्वागत है इस टूर्नामेंट में फ्रेंड्स 11 के जानिब से और राई ग्रामस्थ की जानिब से. वेलकम जक्की आसिफ पटेल. ओढा माजिवड्याचे विधानसभा क्षेत्र 146 चे सन्मान्य अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. वेलकम जक्की पटेल साहेब. आणि निश्चितच पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी दिनांक 13 आणि 14 तारखेला जक्की आसिफ पटेल आणि साजिद आसिफ पटेल यांच्या विद्यमाने एक मोठी स्पर्धा येत्या 13 आणि 14 तारखेला अदानी पॉवर हाऊसचे मैदान घोडबंदरला एक मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वर्गीय नगरसेवक आसिफ गुलाम रसूल पटेल चषक 2023 चं आयोजन जक्की पटेल आणि साजिद पटेल यांच्याच मार्फत करण्यात आलेले आहे. आणि त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल रोख रक्कम 2 लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक असेल रोख रक्कम 1 लाख रुपये. चला मॅच ऑन करूया. अप्रतिम सामना सुरू आहे. विकेट हॅट्रिक वर आता गोलंदाज चेतन राऊत फसलेले आहेत आणि आता बॅक टू बॅक 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत. 200 रुपये आता त्यांना लिनिशा जितेंद्र पाटील यांच्याकडून मिळतील. धावसंख्या आपण पाहतोय झाले 4. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. 49 धावांची गरज. चला मॅच ऑन करण्यास हरकत नाहीये जर वाहन बाउंड्री रोपच्या बाहेर पोहोचलं असेल तर. उदय पाटील योग्य त्या वेळी योग्य तो फलंदाज निवडलेला आहे जितू पॅकर्स नवकरी या संघाने. आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे चेतन राऊत. चला प्लीज आपण वाहन मैदानाच्या बाहेर घ्या अशी विनंती मी करतोय. सामना काही काळासाठी थांबलेला आहे. आपण पाहतोय मीरा भाईंदर लेजेंड क्रिकेटर्स श्रद्धांजली चषक 2020. कालच्या दिवसामध्ये बॉबी यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली. ते पहिले गोलंदाज ठरले या स्पर्धेतले. आणि आता पाहूया चेतन राऊत हे दुसरे गोलंदाज ठरतायत का ज्यांच्या नावावरती विकेट हॅट्रिक जाईल. चला वाहन बाजूला करा प्लीज. बघा मित्रांनो, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. यानंतर अजून 2 सामने आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि प्रत्येक सामन्याला पूरक असा वेळ मिळावा अशी आयोजकांची इच्छा आहे. म्हणूनच चला मॅच ऑन. धावसंख्या 4 झाले. 4 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम जितू पॅकर्स नवघर. काय जबरदस्त क्रिकेटचा नजराडा आर.के. मोरबा संघाकडून पाहायला मिळतोय. चेतन राऊत ओव्हर द विकेट. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, सन्मान दिलाय, बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचेल डीप मधून. तोपर्यंत कॉल नव्हता अक्षयचा, पण नियतीची साथ जितू पॅकर्स नवघरला मिळाली कारण नजर थोडीशी हटली होती उदयची. अक्षयचा स्पष्ट नकार होता पण त्या ठिकाणी 1 धाव मिळते जितू पॅकर्स नवघरला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले 5. जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज. बॉल शिल्लक असेल 18 चेंडूमध्ये 48 धावांची गरज. चला मॅच ऑन टेबल. नवीन बॉलर लगेच यूज करायचा आहे. जो आपला वेळ जातोय तो भरून करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा स्वागत करूया आमच्या 19 मंचावर सन्मान्य जक्की पटेल साहेब इथे उपस्थित झालेत. 146 ओढा माजिवडा विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या समवेत आसिफ सिद्दीकी साहेब आहेत, श्रेयस ठाकूर आहेत, विकास यादव जे आहेत, अदनान शेख आहेत, सरफराज शेख आहेत आणि पियुष जे आहेत. या सर्वांचं देखील आम्ही एकूणच फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि राई ग्रामस्थांतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि सांगताना भरपूर आनंद आहे की हा श्रद्धांजली चषक आहे. मीरा भाईंदर मध्ये असे खेळाडू होऊन गेले तर ज्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत, मात्र आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. काही जर नावं घ्यायची झाली तर मायकल जयेंद्र, तसेच
अशोक राऊत सॉरी कांचन राऊत, अजित राऊत, भानुदासजी पाटील, रवी भगत, तसेच विशाल ठक्कर, इम्रान मलिक, सॉरी, आणि निश्चितच असलम शेख, असे भरपूर खेळाडू आहेत जे आपल्यामध्ये आज नाहीत, मात्र निश्चितच त्यांच्या आठवणी आहेत. आणि आज आपले जे मान्यवर इथे उपस्थित झाले त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही या सर्व लिजंड क्रिकेटपटूंना श्रद्धांजली अर्पित करतोय. इक्वेशन प्लीज. 48 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये. बॉलिंग मार्कवर विशाल, 18 बॉल्स 48 रन्स टिकवा. विशालसाठी बक्षीस असेल लिनिशा जितेंद्र पाटील यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. यांचं पण बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग चेक करायची आहे की पिचिंग क्रिसच्या आत आहे की क्रिसच्या बाहेर, ती पिचिंग आपण चेक करणार आहोत. हा व्हाईट बॉल तुम्ही सॉफ्ट कॉर्नर दिलाय आणि आपण आता चेक करतोय नो साठी. चला या आपण चेक करणार आहोत वॉर मध्ये येऊन. जिका स्पोर्टच्या यूट्यूब वाहिनीवर जे सर्व आमचे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चांगला प्रतिसाद काल देखील मिळाला आणि आज देखील तोच प्रतिसाद आम्हाला मिळतोय. म्हणूनच प्रेक्षक, जसं सकाळी संकेतजीने उल्लेख केला, या मैदानावर नेहमीच प्रेक्षकांना तुम्ही पाहाल आणि म्हणूनच या मैदानावर जेही आयोजन होते ते यशस्वी होते याची पूर्ण शाश्वती प्रत्येक आयोजकांना असते. तर हा व्हाईट बॉल असेल, पिचिंग इनसाइड द क्रीज. 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. बघा आताच कंबर कसावी लागेल जितू पॅकर्स या संघाला. अक्षय सोनीकडे अजूनही तितकीशी ऑपॉर्च्युनिटी आली नाही. फक्त 1 बॉल त्याला खेळण्याची संधी मिळाली. नॉन स्ट्राईक एंडला ते थांबलेत आणि आता स्ट्राईक एंडला उदय आहेत. उदयच्या वतीने आतापर्यंत 1 धाव पाहायला मिळाली. पहिला बॉल फेस करताना एक्स्ट्रा कव्हरला ती ड्राईव्ह. बॉलिंग मार्कवर विशाल तयार. ओव्हर द विकेट. फोर्स केलंय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक मिथुनला बीट करून बॉल सरळ जातो. स्ट्रेट लॉंग ऑफ, सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. चौकार. खरंच कलात्मक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजेच जास्त एफर्ट नाहीये, फक्त बॅटचा पे 100% ओपन करायचंय, बॉलची पिचिंग पाहिजे आणि त्यानंतर बॉलला एलिव्हेट द्यायचंय. पण मात्र तितकंच एलिव्हेशन मिळालं नाहीये. पण चौकार जाण्यायोग्य हा फटका होता आणि मिथुनला बीट करत बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. मिथुनने प्रयत्न केला, नो डाऊट अबाउट इट, पण बॉलचा वेग भन्नाट होता. धावसंख्या पोहोचते आता 10 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज. विशाल माची बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. ऑस्टमच्या बाहेर पोचले. स्ट्रोक खेळण्यासाठी पिचिंग चेक केली. बॉलचा बॉलिंग पाथ चेक करतात अशोक राऊत आणि शेवटच्या षडाला पुन्हा एकदा आपल्या जागेवर तटस्थची भूमिका पाहायला मिळते. अशोक राऊत यांची जातोय डॉट बॉल. धावसंख्या 10. यावेळेस विकेटला तितकं महत्व दिलं जात नाहीये आर के बोर्वाकडून, पण धावांना कशा पद्धतीनं थांबवायचं आहे ते तंत्र आता गोलंदाजांनी अवलंबलेलं आहे. डॉट बॉल. विशाल माची ऑन साइडला एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलाय. आजच्या दिवसातला एक भन्नाट गगनचुंबी षटकार येतोय उदय पाटीलच्या. तो बॅट आणि बॉलचं जेव्हा कनेक्शन झालं आणि त्या स्ट्रोकवर 6 धावा लिहिलेल्या होत्या आणि त्या लगेचच तुषार पाटील यांनी त्यांच्या स्कोर शीटवर लिहिल्या. धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे. मॅच सुरू आहे. अक्षय सोनी आणि उदय पाटील हे 2 अटॅकिंग बॅटर मीरा भाईंदर परिसरातले हे ओळखले जातात, पण विशाल माची हे देखील एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ओळखले जातात. वेळीच त्यांची गोलंदाजी परिवर्तित होते आणि पाहूया ते परिवर्तन आताच्या घडीला कामी येते का. आताच्या घडीला जर पाहिलं तर ऍडव्हान्टेज जातोय काही अंशी जितू पॅकर्स नवगर या संघाला, कारण याच षटकात एक चौकार आलाय, याच षटकात एक षटकार आलाय. जकी पटेल यांच्याकडून 500 रुपयेचा पुढचा बॉल षटकार आला तर फुललेंचा बॉल होता. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले असते तर कदाचित काहीतरी इज मिळाला असता स्ट्रोक खेळताना, पण कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल थोडासा ड्रिप झाला आणि म्हणूनच कनेक्शन व्यवस्थित होत नाही. बॅट आणि बॉलचं जातोय डॉट बॉल. प्रतिउत्तर विशालच्या वतीने सुद्धा मिळते. गती परिवर्तन देखील क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पेश करताना या पुढच्या 2 बॉलवर जर षटकार आला कुठल्याही बॉलवर तर 500 रुपये जकी पटेल यांच्या वतीने मिळतील.
ऑस्टमच्या बाहेरचा बॉल, फुटवरचा अभाव, वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होतोय. वाईट बॉलची एक धाव मिळेल टीम जितू पॅकर्स नवघरला. एका धावेची होते वाढ, धावसंख्या 17. हा सामना मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल ही शाश्वती दोन्ही संघांना आहे, प्रेक्षकांना आहे. मीरा भाईंदर मधील सर्वात जास्त बिझी क्रिकेट खेळणारे हे देखील दोन संघ आहेत. म्हणूनच हातखंडा कुठला संघाचा आहे, कसा आहे ही माहिती एकमेकांना आहे. त्याचमुळे मात्र आता पाहूया तो अभ्यास, तो आढावा, तो अंदाज कुठल्या संघाचा त्या संघाचा फायदा करून देतोय. एका बाजूला विशाल माची आपल्या संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच तो तयारीत असतो. कुठलंही दडपण असू द्या, दडपण हा शब्द विशाल माचीच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. विशाल तयार. ऑस्टनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला पुल करताना आतुरता लागल्या पूर्ण गावाला. डिमांड आले आहे या मैदानामध्ये उदय पाटील या नावाला. सिक्सर. आणि या षटकारासाठी जके पटेल साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइस उदयला जाणार आहेच. या 6 धावांनी धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिलं षटक आरपी मोरवा संघाच्या नावावर होतं. फक्त 5 धावा खर्च झाल्या होत्या आणि 2 विकेट्स मिळाल्या होत्या. गोलंदाज चेतन राऊतला एक्सपिरियन्स कामी आलाय. पण त्यानंतर पुढच्या षटकामध्ये जितू पॅकर संघाकडून एक्सपिरियन्स कामी होतोय. एका बाजूने उदय पटेलची बॅट तळपले. आता एकंदरीत 18 या वैयक्तिक धावसंख्येवर विशाल माची खर्च करतोय. आणि असा उदयचा खेळ पाहिला तर 17 धावा आतापर्यंत उदयने आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. आणि जसा मी उल्लेख केला की हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणार आहे. दोन्ही संघांकडे तो अनुभव आत्ताच्या क्षणाला कामी होतोय. धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 30 धावांची. बॉल शिल्लक असतील 13 चेंडू 30 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर अराउंड विकेट. विशाल तयार. चांगला बॉल, अँगल परफेक्ट, पिचिंग परफेक्ट, ब्लॉक होलचा वापर, ऑफसाईडच्या बाहेरचा पिचिंग असणारा हा बॉल. शेवट चांगला होतोय विशाल माचीच्या वतीनं आर के मोरवा या संघाचा. 2 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या पाहतोय 23. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. 12 बॉल्स 30 धावांची गरज. जितू पॅकर्स नवघर. चला एक खास सन्मान आपण इथे करूया. तो म्हणजे निश्चितच सन्मान्य जकी पटेल साहेब यांचा 146 ओढा माजी ओढा विधानसभा क्षेत्राचे सन्मान्य अध्यक्ष और एक सम्मान विकास यादव यांचा. अजून एक सम्मान विकास यादव यांचा देखील आम्ही करतोय. जयेश भोईर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण खास सन्मान करूया विकास यादव यांचा. जयेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा खास सन्मान होतोय. जयेश इकडे. थँक्यू. थँक्यू. अजून एक खास सन्मान ते म्हणजे आमचे अदनान शेख नेहमीच जकी पटेल यांच्या बरोबर असतात. अदनानजी यांचा देखील एक खास सन्मान आम्ही इथे करतोय.
या वेळेला जबरदस्त कॅच. आता काय अग्रेशन आहे पारचं. अदनान भाई आपको भी आना है, आपका भी सम्मान है. अदनान भाई का भी सम्मान एक खास चिराग भाई के शुभ हाथों से. थैंक यू वेरी मच. तो ये मैच में बहुत ही हलचल चल रही है जक्की पटेल जी. देखते हैं क्या हालात है. प्लीज मनीष. लिनिशा जितेन पटेल यांच्याकडून 100 मिळतील पार्थला. आता इक्वेशन कडे लक्ष वेधूया. 10 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. 10 चेंडू 30 धावांची गरज. सामना बॅलन्स्ड आहे. जोपर्यंत उदय पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच आरके मोरवा संघातील खेळाडूंना देखील घाम फुटला असेल. जशी फलंदाजी आपण या अगोदरच्या षटकामध्ये विशाल माचीच्या षटकामध्ये पाहिली, उदय पाटीलची तीच फलंदाजी जर तशीच अपूर्ववत राहिली तर या 10 बॉल्समध्ये 30 धावा पूर्ण केल्या जाऊ शकतात. कालच्या दिवसात देखील असा विक्रम नोंदवला गेलेला आहे. 12 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज असताना एक बॉल राखून रिची, जितू, निलेश 11 या संघाने विजय पूर्ण करून अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. आणि म्हणूनच अजूनही क्रिकेटचा हा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला खेळवून ठेवणारा राहणार आहे. असो पण पार्थने चांगलीच सुरुवात केली या षटकाची. बॅक टू बॅक 2 डॉट आणि हा तिसरा असेल का? आणि आहे. मात्र या ठिकाणी आल्या पावली परत जावं लागेल लोकीला. पार्थ इज ऑन अनस्टॉपेबल बॉलिंग. विकेट डाऊन. मेरे भाया का नाम मेरे देवी का नाम, मेरे भाया का नाम मेरे देवी का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. थँक्यू नितेश. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवलेले आहेत. पार्थने मात्र करून दाखवलेलं आहे आणि लोकी या फलंदाजाला परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलाय. आणि लिनिशा जितेन पाटील यांच्याकडून 100 रुपये कॅश पार्थला मिळतील. आणि आता जकी पटेल यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. जर पुढच्या बॉलवर विकेट आले, हॅट्रिक पूर्ण झाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज सन्माननीय जकी पटेल यांच्या वतीनं दिले जाणार. पार्थ या गोलंदाजाला 21 वर्ष वय आणि समोर मात्र अनुभवी फलंदाज आहेत. पण त्या फलंदाजांना मात्र बाजूला सारून त्यांची कामगिरी लक्षात न घेता चांगली गोलंदाजी पाचची पाहायला मिळते. 200 रुपयाचे ऑलरेडी मानकरी ठरलेत आमचे फायर ब्रिगेड ऑफिसर सदानंद पाटील. वरून हा सामना बघतायत बिल्डिंग मधून आणि त्यांनी 200 रुपये इथे पाठवलेत. थँक्यू व्हेरी मच सदा पाटील. जर राई संघ खेळणार असता तर ते आज खाली आले असते व्यासपीठावर, पण सकाळी त्यांनी राई संघाचा खेळ पाहिला असेल. हॅट्रिक ऑन, हॅट्रिक बॉल. ओ मिस टाइम आहे. फॉलो केलं होतं, नो डाऊट अबाउट इट. इन कटर बॉल होता. गुडलिनला बॉल पिच होणारा. ऑफ स्टंप टू स्टंप अटॅक होत नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग. परफेक्ट अप टू डेट बॉलिंग आतापर्यंत पारची पाहायला मिळाले. मोक्याच्या क्षणाला जेव्हा डॉट बॉलची आवश्यकता होती आर के मोरवा या संघाला, ती गरज पूर्ण करणारी गोलंदाजी पारची आपल्याला पाहायला मिळते. एकही धाव या षटकात आतापर्यंत खर्च झाले नाहीये. जिंकण्यासाठी 8 बॉल्स मध्ये आवश्यकता आहे 30 धावांची. ऑन स्ट्राईक बॅटर राज. यावेळेस ड्राईव्ह केलंय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे. विकी बॉल खाली येतोय. कुठलीच चुकणा नाहीये. आणि अजून 100 रुपयाचं कॅश प्राईज लिनिशा जितेन पाटील यांच्याकडून पार्थला मिळत 300. विकेट डाऊन. आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है. आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है. मेरे भायन का नाम मेरे देवी का नाम, मेरे भायन का नाम मेरे देवी का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम. चला कौशिक 11 राई आपणास विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायचंय प्लीज. 5 बॉल डॉट आलेले आहेत. आता जर विकेट हॅट्रिक मेडल आली तर जक्की पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या समालोचन कक्षात जमा झालेला आहे पार्थसाठी. म्हणजे 500 रुपये उदयसाठी जमा आहेत जक्की पटेल यांच्याकडून आणि 500 रुपये पार्थसाठी जमा आहेत. पण आता पुढचा बॉल जर डॉट आला तर निर्धाव षटक हाताळणारा हा पहिला गोलंदाज या स्पर्धेला ठरणार आहे पार्थ, ज्याने आतापर्यंत या षटकात 3 विकेट्स घेतलेत. 2 डॉट बॉल आहेत. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. पार्थ तयार. ओव्हर द विकेट. दांडी गोल आणि निर्धाव षटक हाताळणारा आणि त्या मागोमाग 4 विकेट घेणारा एका षटकामागे पहिला गोलंदाज या स्पर्धेला ठरतोय पार्थ.
गेम ऑफ अनसर्टनिटी असं कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे आणि जकी पाटील यांच्याकडून या निर्धाव षटकासाठी 500 रुपये गोलंदाजाला मैत्री चषकामध्ये अशीच जकी पाटील यांनी एक भेट दिली होती आणि त्या ठिकाणी मात्र हजारो रुपयांची बक्षीस खेळाडूंसाठी जकी पाटील यांनी लावली होती. त्यांच्या वतीनं या स्पर्धेत इतकी बक्षीस लावली जातात तर त्यांच्या स्पर्धेत 13 आणि 14 मेला किती बक्षीस खेळाडू कमवतील याचा मात्र वेध घ्यावा लागेल संकेतजी. भाई 2 लाख तो पहला इनाम है, अभी उसके ऊपर भी देंगे वो. नहीं भाई, अपना वो बैग है ना वो दूसरा वाला, वो रेडी रखो. पण उदय पाटील, मी अजूनही याच धारणेवर आहे की उदय पाटीलकडे ती फिनिशिंग क्वालिटी आहे ज्यासाठी खरं तर त्याला ओळखलं जाते आणि मला असं वाटतं की तिसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळायला हवी होती पण मात्र प्रत्येक फलंदाज मोठ्या स्ट्रोकच्या प्रयत्नात राहिला. लागोपाठ 3 षटकारांसाठी जकी पाटील यांच्याकडून संकेत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे उदयसाठी. लागोपाठ 3 षटकारांसाठी संकेत पाटील जे परम मित्र आहेत उदयचे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज मिथुन म्हात्रे. हो, यावेळेस फुल लेनचा बॉल होता, गती कमी होती, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोचते मिड विकेटला, धाव घेण्याची तयारी नाहीये. अजूनही 5 बॉलमध्ये 5 षटकारांची गरज आहे टीम जितू पॅकर्सला. म्हणून क्रिकेट या हा खेळ खेळताना आढावा घेणं गरजेचं आहे की स्ट्राईक कोणाकडे असायला हवी, कुणी जास्त मोठे स्ट्रोक खेळायला हवे, कुणी संयमाने खेळायला हवं. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला ड्राईव्ह केलंय, एकही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. 4 बॉलमध्ये 30ची गरज आहे. बघा 12 बॉल्समध्ये 30 धावांची गरज होती आणि आता 4 बॉल्समध्ये 30ची गरज, म्हणजे बॅक टू बॅक 8 डॉट बॉल जितू पॅकर्स नवघर खेळलाय. स्टेप आउट झाले, हा व्हाईट बॉल असेल आणि 8 बॉल नंतर 1 धाव आपण ऍड करतोय धाव फलकावर. 1 धाव वाढते, धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. फोर्स बघा, प्रॉपर फोर्स आहे पण एलिव्हेशन जे आवश्यक आहे, बॅटचा फेस वर घेऊन जायचा प्रयत्न नक्कीच करतायत पण बॉलचा वेग तितकासा मोजता येत नाही उदयला आणि म्हणूनच स्ट्रोक कॅरी होतोय पण धावा तितक्या मिळत नाहीये आणि म्हणूनच डॉट बॉल पर्सेंटेज जर आपण पाहिलं तुषार तर जवळपास 12 ते 15 डॉट बॉल असायला हवेत. विकेट जर मोजले तर 5 विकेटचे डॉट आणि 10 म्हणजे 13 डॉट, म्हणजे 13 डॉटवर धावा येणं गरजेचं. 50% जर आपण पाहिलं तर डॉट बॉलचाच साठा राहिलेला आहे. मिथुन मात्रे आज चांगलाच खेळ राहिलाय मिथुनचा. विथ द बॅट विथ द बॉल, स्ट्राईकवर उदय, बॅक ऑफ द हँड ऑन साइडला पुल केलंय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे मंगेश नाही त्या बाजूला आहे दीपेश यांनी बघा या ठिकाणी कॅश प्राइज जमा झालेले आहेतच पण म्हणे लक्षात घ्या प्रेक्षकांनो, पार्थने 21 वर्ष असताना या लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये जे निर्धाव षटक हाताळलेले, टाळ्या होऊन जाऊ द्या पार्थसाठी. खरंच एक क्लासिकल बॉलिंग जी आवश्यक होती आरके मोरवाला. आणि पुन्हा एकदा कॅच कॅरी होईल का? कॅच कॅरी होतोय आणि मात्र विकेट जाण्याची जी प्रक्रिया आहे सुरूच राहिलेली आहे आणि हा अजूनही धक्का बसतोय. जितू थँक्यू मिथून दादा थांबा जरा. चला मॅच ऑन करूया. शेवटचा बॉल बाकी असेल. चला कौशिक 11 राई आपण रिपोर्ट करा. आपण लगेचच नाणेफेक संपन्न करणार आहोत या सामन्याची जसा हा सामना संपेल. पुन्हा एकदा थांबायचंय पण या ठिकाणी मात्र नाही, तो स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे. कॅज्युअल राहिलेत आणि मंगेश काळे त्यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज पार्थला का 2000 ना, तर काळे साहेबांकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज पार्थला मिळणार आहे. हीच जर आहे ओळख प्रेक्षकांची मान्यवरांची आणि पार्थने करून दाखवलंय एक निर्धाव षटकाची हाताळणी. तर काळे साहेबांच्या वतीने देखील त्यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपण देणार आहोत. चला आपण कॅश प्राइज अनाऊन्स करतोय पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आम्ही अनाऊन्स करणार आहोत. तर पार्थला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. पार्थ आपण या
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण कलेक्ट करायचा आहे. जके पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत पार्थला. आणि सर्व कॅश प्राइजेस जे आहेत ते देखील आम्ही तुम्हाला ऐकून दाखवतोय. पार्थला असणार आहेत 1500 रुपये